नमस्कार मंडळी, निकिताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजचा खास पदार्थ आहे ढाबा स्टाईल ग्रीन पीस मसाला। तर मंडळी, ढाबा स्टाईल ग्रीन पीस मसाला कसा बनवायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मंडळी, आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे एक कांदा घेतलेला आहे, तो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। अर्ध्याला वरती कांदा मी इथे बारीक चिरून घेते आणि थोडासा कांदा आपल्याला ग्रेव्ही करण्यासाठी ठेवायचा आहे। मंडळी, तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट व शेअर करायला विसरू नका। चला तर मंडळी, कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे। 2 टमाटे घेतले छोटे छोटे, ते बारीक कट करून घ्यायचे। त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे व थोडासा कांदा घालून घ्यायचा आणि त्याची छान अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे। ती परतून ग्रेव्ही केली तरी चालेल, अशी केली तरी चालते, नंतर परतून घेतली तरी चालेल। चला तर मंडळी, इथे मी कुकर ठेवलेला आहे। आपल्याला ग्रीन पीस मसाला कुकरमध्ये करायचा आहे। कुकर गरम झाला की त्यामध्ये घालून घ्यायचे तेल। तेल तापलं की त्यात थोडेसे जिरे घालायचे। जिरे असायला लागले त्यात घालायची मोहरी। मोहरी नाचायला लागली की त्यामध्ये घालायचा आहे थोडासा कांदा। कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा लवकर परतण्यासाठी इथे मी मीठ घातलेलं आहे, थोडंसंच मीठ घालायचं आहे। त्यानंतर कांदा परतला की त्यामध्ये घालून घ्यायची ग्रेव्ही। ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे। मंडळी, तुम्ही बघू शकता इथे आपली ग्रेव्ही खूप छान अशी परतलेली आहे। चला तर मंडळी, आता आपण यामध्ये जगभरातील प्रसिद्ध असलेले मसाले घालून घेऊयात। सर्वप्रथम मी इथे घालून घेते हळद, काश्मीरी लाल मिरची, थोडीशी लाल तिखट, काळा गरम मसाला। ते व्यवस्थित आपल्याला मसाले मिक्स करून घ्यायचे। मसाले देखील छान असे आपल्याला परतवून घ्यायचे, जेणेकरून त्याने चव फार छान लागते। मसाले इथे परतलेले आहे। चला तर मंडळी, आता आपण यामध्ये घालून घेऊयात ग्रीन पीस। ग्रीन पीस हे पॅकिंगचे मी घेतलेले आहे, डीप फ्रीजमध्ये ठेवलेले। आत्ता सीझन नसल्यामुळे ग्रीन पीस भेटले नाही, म्हणून मी हे ग्रीन पीस वापरलेले आहे। मंडळी, ग्रीन पीस व्यवस्थित त्यामध्ये परतवून घ्यायचे। त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचंय आणि गरजेपुरतं पाणी घालून घ्यायचंय। जितक्या प्रमाणात भाजी हवी, पातळ किंवा घट्ट, तितक्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता। पाणी घातलं की व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। मंडळी, कढईत करायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून मी कुकरमध्ये करून दाखवत आहे। खरंच खूप छान ही रेसिपी होते। यानंतर मी आता इथे 4 शिट्ट्या करून घेत आहे। मंडळी, तुम्हाला आजची ग्रीन पीस मसाला ही रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की कळवा आणि पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल ते देखील कळवा। आपला ग्रीन पीस मसाला बनवून तयार झालेला आहे। चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व खमंग रेसिपींसोबत निकिताज रेसिपी चॅनलवर। तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा। तुमच्यासाठी खास ग्रीन पीस मसाला डिश बनवून तयार झालेली आहे। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। खरंच खूप छान आणि चविष्ट अशी रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे। बाय बाय, टेक केअर।